आपण बघणार आहोत पीएम किसानचा हप्ता हा कधी जमा होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानचे पैसे येत नसतील तर त्याच्यासाठी तुमचं नाव पीएम किसान या लिस्टमध्ये आहे किंवा नाही ते बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं गुगल ओपन करून सर्च करायचे पीएम किसान. पीएम किसान सर्च केल्यानंतर पहिली ती वेबसाईट येईल, ती ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ती वेबसाईट लॉग इन करायची. आता हे बघा, वेबसाईट लोड झाल्यावर असेल इथं ई-के-वाय-सी. ई-के-वाय-सी मध्ये जायचं सर्वात अगोदर. जर कधी तुमचे आधार के-वाय-सी इथं नसेल तर तुम्हाला पीएम किसानचे पैसे हे मिळणार नाही. म्हणून सर्वात अगोदर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा, त्यानंतर सर्चवर क्लिक करायचा आणि जो ओटीपी मोबाईलवर त्या ओटीपीने ओटीपी टाकून सबमिट करायचं आहे. त्याच्याने तुमची ई-के-वाय-सी ही होऊन जाईल. दुसरा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आहे की अपडेट मोबाईल नंबर. आता प्रत्येक कित्येकच केस असतात की त्यांचा जुना मोबाईल नंबर हरवला आहे किंवा आधारला नंबर लिंक नाहीये, दुसरा लिंक केलाय किंवा तो नंबरच नाही. तर आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरून त्या मोबाईल नंबर अपडेटचा ऑप्शन आलेला आहे. तुमचा रजिस्टर नंबर किंवा आधार नंबरवरून इथं आधार नंबर टाकायचा तुमचा एक्सपायरी जे असेल ते. त्यानंतर हा कॅचअप टाकून सर्च करून तिथेही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की तुमचं नाव पीएम किसान यादीमध्ये आहे किंवा नाही त्याच्यासाठी. आता वेगवेगळ्या मुद्द्यावर जसं की मोबाईल नंबर अपडेटवर, नो युअर स्टेटसवर स्टेटस कसा काढायचा, रजिस्टर नंबर कसा काढायचा, त्याच्यावर प्रत्येक मुद्द्यावर आपण ही वेगवेगळी व्हिडिओ ही बनवणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता बघा, बेनिफिशियरी लिस्ट याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. सर्वात अगोदर तुमचं राज्य निवडायचं आहे. इथं आपल्याला निवडायचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जसं की मी धुळे जिल्हा निवडतो. सब डिस्ट्रिक्ट इथेही सुद्धा मी तुमचा जो असेल निवडायचा आहे, मी धुळे निवडतो. त्याच्यानंतर विलेज, विलेज म्हणजे गाव. आता त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये किती गाव आहेत त्या गावानुसार इथे लिस्ट आलेली आहे. तर मी कुठलेही एक गाव घेतो, जसं की मी लळिंग घेतो. लळिंग घेतल्यावर इथं गेट रिपोर्टचा ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं. आता हे बघा, हे जेवढे पण नाव आहेत ना यांना पीएम किसानचा हप्ता मिळत आहे. जसं की लळिंगमध्ये 70 व्यक्ती अशा आहेत की ते पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. तर तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही पहिले सर्च करा, चेक करा आणि चेक केल्यानंतर चेक करा आणि असेल नाव आणि तरी तुमचे पैसे येत नसेल तर तुम्ही त्याची ई-के-वाय-सी करा. ई-के-वाय-सी केल्यावर तुम्हाला जो 20वा हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे. आणि राहिला मुद्दा की 20वा हप्ता कधी येणार आहे, तर त्याबद्दल अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील जास्त प्रमाणात, की खूप व्हिडिओ फेक मिळतील की आज हप्ता येणार आहे, उद्या येणार आहे, 29 तारखेला येईल, 30 तारखेला येईल. खूप असे व्हिडिओ आहेत. परंतु भारत सरकारने असं कुठेही जाहीर केलेलं नाहीये की पीएम किसानचा जो हप्ता आहे 20वा तो आज येईल किंवा उद्या येईल. ज्यावेळेस तो हप्ता येईल येईल किंवा त्याची मुदती ज्यावेळेस तो हप्ता देण्याचा निर्णय होईल त्याच्यावर एखादा जी-आर निघेल, शासनाकडून माहिती मिळेल, त्या टायमाला आपण आपल्या युट्यूब चॅनलवर 20वा हप्ता कधी मिळणार आहे त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. तर याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही तुमचं पीएम किसान मध्ये तुमच्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करणं खूप महत्वाचं आहे. तर आज आपण काय शिकलो की पीएम किसान मध्ये योजनाचा जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी लाभ घेत आहेत, तर तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही आणि ती लिस्ट कशी काढायची, नावं कशी शोधायचे ते आपण या व्हिडिओमधून आज शिकलेलो आहोत. जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.